अभाग्यासी करी भाग्यवंत, ऐसे श्री गुरु काका श्रीमंत, जीवत्वाची खंत स्वरूपी विराली श्रीराम, जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ, जीवत्वाचा अंत आत्मारामी केला श्रीराम, शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, श्रीराम समर्थ श्रीराम. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमन करते. परमपूज्य मंदाताई यांनाही साष्टांग नमन करते. परमादरणीय सुनील काका यांना साष्टांग वंदन. आणि श्रोते आपण जगदीशांची मूर्ती, माझे प्रेरणास्थान म्हणून आपणालाही साष्टांग वंदन करते. श्रोते आपण जगदीश मूर्ती, श्रवणे बैसावे एकांती, स्थिर होईल माझी मती, आपणा कृपा प्रसादे पुनश्च एकदा आपणाला वंदन करते आणि आजच्या विषयाला प्रारंभ करते. चिंतनाचा विषय दासबोध आणि या दासबोधाच्या अंतर्गत दशक 17वा, समास 8वा, प्रकृती पुरुष असं समासाचं नामाभिधान समर्थांनी केलंय. प्रकृती आणि ह्या याच्यामध्ये समास 8वा दिलाय, तत्वनिरूपण. तत्वनिरूपण म्हणजे काय? तत्वाचं निरूपण म्हणजे ह्या समासा अंतर्गत समर्थांनी आपला जो स्थूल देह आहे आणि आपला जो सूक्ष्म देह आहे, या दोन्ही सूक्ष्म आणि स्थूल देहाचं निर्मिती कशी झाली, या सगळ्याचा उहापोह केलाय. 82 तत्वापासून ही प्रकृती तयार झाली. 82 तत्व आणि स्थूल देह ही 25 तत्व, सूक्ष्म देहाची 25 तत्वे आणि तनु चतुष्टयांची 32 तत्वे, अशी सगळी 82 तत्व जी आहे, या 82 तत्वापासून आपला हा देह तयार झालेला आहे असं शास्त्र सांगतात. आणि मग हा कसा तयार झाला, हे कोणती 82 तत्व आहे असं आपल्याला फार उत्सुकता असते. कशापासून तयार झाला? एखादा चांगला पदार्थ खाल्ला आम्ही की लगेच विचारतो कशाचा आहे, विचारतो की नाही? नुसता कशाचा आहे म्हणतो का? त्याच्यानंतर दुसरा प्रश्न असतो, कसा बनवला? लगेच दुसरा प्रश्न असतो. भलेही आपण तो बनवणार नाही नंतर, हे तितकंच खरं, परंतु खाताना तरी एवढा 2 प्रश्न आम्ही विचारतच असतो की कशाचा आहे आणि कसा बनवला. याचा अर्थ आपल्याला ती उत्सुकता आहे. कोणतीही गोष्ट जिला निर्मिती आहे, निर्मित वस्तू आमच्या समोर आली की आपल्याला ही उत्सुकता, ही जिज्ञासा आपल्या जवळ असते. आणि तो कशाची आहे, कशापासून बनली, या सगळ्या प्रश्न येणार, हे सगळे जिज्ञासेपोटी आमच्या याच्यात येतात. आणि म्हणून ज्यावेळेला स्थूल देह आम्हाला सतत परमार्थाचा अभ्यास करतोय, आणि परमार्थाचा अभ्यास करत असताना पिंड ब्रह्मांड याचा निराश पण आम्हाला करायचंय. पिंड ब्रह्मांडांचा निराश करायचाय असं आपण जेव्हा सारखं सारखं श्रवण करतो, त्यावेळेला तो निराश कसा करायचा? निराश करायचा म्हणजे कशाची रास आहे? निराश म्हणजे रास नाही. नि हा नकारात्मक प्रत्यय, मग निराश म्हणजे रास नाही. मग रास कशाची आहे? आम्हाला कशाचा निराश करायचा आहे? तेवढंच महत्वाचं आहे की नाही हो?
हा प्रश्न तितकाच महत्वाचा आहे की आमच्या जवळ रास कशाची आहे. पण रास कशाची आहे म्हणजे हा जो देह आहे, हा देह कशाचा बनलेला आहे. हाडा मासाचं बनलेलं आहे तर आम्हाला माहितीये, रक्त मांसपेशीचं बनलं आहे तर माहितीये, परंतु तरी सुद्धा हे सगळं मेडिकल शास्त्राच्या दृष्टीने ठीक आहे. मेडिकल शास्त्राच्या दृष्टीने एवढी माहिती पुरेसी आहे. त्यांना काय फक्त चिरफाडच करायची असते मेडिकल वाल्यांना, बाकी करतातच काय ते. चिरफाड करून काहीतरी कुठेतरी शिवतात, कुठेतरी दुरुस्त करतात, आम्हाला व्यवस्थित करून देतात जैसे थे. फार मोठे उपकार आहे हो आपल्यावर त्या मेडिकल शास्त्राचे. त्याला कमी लेखाचं काही कारण नाही, एवढे मोठे उपकार आहेत. परंतु त्याही पेक्षा जास्ती उपकार आमच्यावर कोणाच्या शास्त्राचे आहे. शास्त्र नुसतं हाडा मांस पेशीपर्यंत थांबत नाही, तर या देहाचं संपूर्णपणे पृथक्करण शास्त्राने केलंय. हा देह 4 देहांचा बनलेला आहे. दिसायला जरी आम्हाला एकच देह दिसला तरी 4 देहांपासून हा देह बनलेला आहे. आज थोडा घशाचा त्रास आहे, थोडं मधून मधून डिस्टर्ब होणार, पण त्याला त्याचं काम करू द्या. आपण आपलं काम करू, आपण डिस्टर्ब व्हायचं काही कारण नाही. तो डिस्टर्ब झाला तर थोडा वेळ 5 मिनिट 2 मिनिटं विश्रांती घेऊ, परत बोलायला लागू. पण आपण डिस्टर्ब व्हायचं काही कारण नाही, एवढीच सगळ्यांना विनंती करते. विषय सुरू होता की मेडिकल शास्त्र फक्त एवढंच सांगतं, परंतु अध्यात्मशास्त्र परमार्थशास्त्र या देहाचं सगळं पृथक्करण करतो हो. एक 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 तत्व वेगळं करतो. सकल देहाचा झाडा केला, तत्व समुदाय उडाला. समर्थ म्हणतात सकल देहांचा झाडा केला म्हणजे 4ही देहांचा झाडा केला, सगळं तत्व समुदाय उडाला. तेथे कोणत्या पदार्थाला आपुले म्हणावं. सगळ्या देहांचा झाडा केला आणि त्याच्यामध्ये एक एक तत्व वेगळं केलं, तर कोणाला तुम्ही आपलं म्हणाल हो. हे महत्वाचंच आहे की नाही. कोणाला आपलं म्हणाल. वाल्मिकी म्हणाले, नारद म्हणाले की जा विचारून ये की तुझं पाप कोण घेतं. नारद गेले आणि विचारलं की माझं पाप कोण घेतं, माझ्या पापाचे वाटेकरी कोण होतो. ते म्हणाले आम्ही नाही, पाप तुम्ही केले, आम्ही नाही केलं. नारद मग वाल्मिकींना प्रश्न पडला, कोणाला मी आपलं म्हणावं. प्रश्न पडला नारद वाल्मिकींना, कोणाला आपलं म्हणावं. इथे आपलं म्हणणारं तर कोणीच नाहीये, एकही पापाचा वाटेकरी होत नाहीये. अगदी तसं आपल्या देहामध्ये असलेले जे तत्व आहे 82 तत्व, या 82 तत्वांना जर विचारलं की देह, तू देह आहेस का, देह आहेस का, तर मी देह नाही, मी तत्व आहे. मग तिथे कोण्या पदार्थाला आपलं म्हणावं, असा प्रश्न आम्हाला साधकांना निश्चितपणे पडायला पाहिजे. केव्हा पडायला पाहिजे. या समासाचा अभ्यास झाल्यानंतर. ह्या समासामध्ये सूक्ष्मदेह आणि स्थूल देह कसे तयार झाले याबद्दल समर्थांनी अगदी सविस्तर सांगितलेलं आहे. पंचिक 8वा समास आणि 9वा समास, हे 2 समास जे आहे हे समर्थांनी पंचीकरणाचा विचार यामध्ये केलेला आहे. पंचीकरणाचा विचार केलाय. पंचीकरण म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे 5-5चा मिश्रण केलं, 5 पदार्थ वेगवेगळे आणि त्या 5 पदार्थांना वेगळं एक एक भाग घेऊन एक पदार्थ तयार केला. पंचामृत 5 पदार्थ घेतले, चिंच, खोबरं, गूळ, दाणे, खसखस, तीळ 5 पदार्थ घेतले वेगळे वेगळे आणि त्याच्यातले थोडे तीळ, थोडे दाणे, थोडे चिंच, थोडा गूळ एकच पदार्थ केला. पंचामृत पटलं, अगदी पटलं. तसंच अगदी 5 महाभूत जी आहेत ही वेगवेगळ्या प्रमाणामध्ये 5 महाभूत त्याचं एक विशिष्ट प्रमाण शास्त्राने ठरवलं होतं, त्याप्रमाणे एकत्र केली आणि एक एक महाभूत तयार झालं.
पंचीकरणातून, आणि मग त्या महाभूतांमधून आमचं हे स्थूल सूक्ष्म शरीर तयार झालं. त्याला पंचीकरण असं म्हणतात. आणि समर्थांनी या तत्वाचा निवाडा करण्यासाठी यापूर्वी तत्व झाडा, तत्व निरास, तत्व गलबला असे शब्द वापरलेत की नाही. काही गलबला, काही निवळ असं म्हटलंय की नाही समर्थांनी. मग अशा पद्धतीने आम्हाला समर्थांनी हे शब्द सांगून सांगितलंय की जे तत्व समुदायाचा मिळून हे देह बनलेला आहे, हा तत्व समुदायाचा अभ्यास करा आणि त्याचा निराश करा, त्याचा झाडा म्हणजे त्याला झाडून टाका. घर कसं स्वच्छ, सगळा कचरा झाडून टाकला, कचरा आहे हो हा सगळा, हा झाडून टाका. आणि अशा पद्धतीने या दोन समासामध्ये मात्र स्थूल देहाची 25 तत्वे, सूक्ष्म देहाची 25 तत्वे आणि तनु चतुष्टयांची 32 तत्वे, सर्व मिळून 82 तत्वे आहेत. आणि ही सगळी 82 तत्वे कशी आहे, याला मिथ्यत्वाचं स्वरूप आहे. सत्य आहे का हो ही? म्हणजे देह सत्य आहे का? अजिबात नाही. देह फक्त तत्वाचा समुदाय आहे. आम्हाला देहाला मिथ्यत्व द्यायचंय, मिथ्यत्वाचा दर्जा या देहाला द्यायचा आहे आणि ब्रह्माला सत्यत्वाचा निर्णय आम्हाला करायचा आहे. म्हणून मग त्यासाठी काय केलं? आधी मिथ्या उभारावे, आधी मिथ्या उभारावे. समर्थांची ओवी ही मग ओळखून ते सांडावे. आधी मिथ्यत्वाची उभारणी करायची आणि मग मिथ्यत्वाची उभारणी केल्यानंतर तिला ओळखायचं आणि ती सांडून द्यायचं. लहान मुलं असतात की नाही, लहान मुलं काय करतात? किल्ला करतात रेतीचा. आता नाही, आताची मुलं किल्ला नाही करत. त्यांना माहितच नाही, रेती माहित नाही आणि किल्लाही माहित नाही. रेतीचा किल्ला म्हटलं की ते पटकन कॉम्प्युटर किंवा व्हॉट्सअप काढतात, त्याच्यावरून इकडून एक फंक्शन घेतात, रेती काढतात, इकडून एक पिक्चर घेतात, किल्ला करतात, त्याच्या व्हॉट्सअपवर, मोबाईलवर, कॉम्प्युटरवर किल्ला बनवतात. पण पहिल्याचा काळ असा होता की मुलं खेळण्यासाठी किल्ले बनवायचे आणि मग किल्ल्यांचा खेळ झाला, खोपा करायचे, किल्ले बनवायचे आणि तो खेळ झाला त्याच्यावरच उडी मारायचे आणि हे करून आनंद घेऊन घरी वापस जायचे. आम्हाला तसंच करायचंय. कसं करायचंय? आम्हाला पहिले मिथ्या उभारायचंय. उभारणी सगळी मिथ्याची करायची, सगळी 82 तत्वे समजून घ्यायची आणि सगळी 82 तत्वे समजून घेतल्यानंतर मग आम्हाला ती सगळी मिथ्या आहे म्हणून आम्हाला सुद्धा ते सगळं मिथ्या उभारावे, मग ते ओळखावं आणि ते सांडून द्यावं. जसे ते मुलं खेळ झाल्यानंतर त्यांना माहितीये का आता हे निरुपयोगी आहे, खेळ होईपर्यंत उपयोगाचं, खेळ संपल्याबरोबर निरुपयोगी, आपल्याच हाताने मोडून टाकतात. तसं आपल्याला सुद्धा उभारलेलं मिथ्यत्व आमच्याच हाताने त्याचा निराश करायचा आहे आणि ते तत्व, ज्या तत्वाच्या अधिष्ठानावर हे सगळं मिथ्याची उभारणी आहे, ते मी आहे. अशा पद्धतीने देह तव पाचा भूतांचा, आत्मा तव तेथीचा आणि कवित्व प्रकार मनुष्याचा कशावरून? समर्थ म्हणतात आहे देह 5 भूतांचा आहे आणि त्या सगळ्या 5 भूतांच्या देह जो आहे त्याचं अधिष्ठान काय? त्याचं अधिष्ठान ब्रह्म आहे. मग या ठिकाणी मनुष्याचं काय कर्तृत्व? उगीच आपण मी म्हणतो, माझा देह, मी सुंदर, मी कर्तृत्ववान. कवित्व प्रकार मनुष्याचा कशावरून कर्तृत्व सगळं मनुष्याचं आहे हो. जीवाचं कसं कर्तृत्व असेल? प्रश्न पडला पाहिजे. कोणाला पडला पाहिजे हो? मला पडला पाहिजे प्रश्न. हा प्रश्न मला पडला पाहिजे. उगीच कर्तृत्व मिरवतो, मी केलं म्हणतो आणि असं कर्तृत्व मिरवून आम्ही आमचं
काय वाढवतो? जगत सत्यत्व, देह सत्यत्व वाढवतो. परिणामी दुःख येतं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्थी पंचीकरण. प्रपंचामध्ये जसं सुवर्ण महत्वाचं आहे, सुवर्ण असल्याशिवाय म्हणजे अर्थ असल्याशिवाय म्हणजे पैसा असल्याशिवाय प्रपंच जसा चालत नाही. काय म्हणतो आपण? सबसे बडा रुपया म्हणतो की नाही? मान्य करतो की नाही? पण तेवढंच मान्य आम्हाला परमार्थात करायला पाहिजे. परमार्थी पंचीकरण. परमार्थात हे पंचीकरण फार महत्वाचं आहे. नुसतं देह मिथ्या नाही होणार. नुसतं घोकून नाही होणार. तो कसा मिथ्या आहे हे आम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. आजचा विषय महत्वाचा आहे. नक्की उशिरा जे जॉईन होतात आहे ना, त्यांना थोडा कठीण जाईल हो. म्हणून जरा 2-3 मिनिटं मी लेट केला की लोकांनी जॉईन व्हावं आणि आजचा विषय पहिलेपासून ऐकावा. म्हणून समर्थ म्हणतात की ऐसे हे तत्व जाणावी. कशासाठी पंचीकरण महत्वाचं आहे? ऐसे हे तत्व जाणावे. हे तत्व आम्ही जाणावे. कोणते तत्व? आमच्या स्थूल सूक्ष्म कारण महाकारण देहाची जी तत्व आहे ती आम्ही जाणावी. आणि काय करावं हो जाणून? ती माईक हे ओळखावी. जाणून काय करायचं? जाणून माईक ओळखावी. कशासाठी जाणायचं? हे माईक आहे हे ओळखण्यासाठी जाणायचं. आणि मग आपण साक्षी निरसावी येणे रीती. आणि ओळखून काय करायचं? समर्थांनी सगळी साधना पद्धत दिली याच्यात. आधी जाणायचं, मग ओळखायचं, आणि ओळखून मग साक्षीत्व करायचं. आपण साक्षी निरसावी. साक्षीत्व करून त्याचा निराश करायचा. येणे रीती अशा प्रकारे. मग आता आपल्याला समासाचा अभ्यास कशासाठी करायचा? स्पष्ट दिलेला आहे. आधी तत्व जाणायला समासाचा अभ्यास करायचा. ती तत्व जाणली आम्ही. जाणल्यानंतर माईक ओळखायचं आहे. ती तत्व माईक आहे हे आम्ही ओळखायचं आहे. आता ओळखल्यानंतर त्याचं साक्षीत्व करायचं. कोणाला? मला. आणि मग साक्षीत्व करून त्याचा निराश करायचा आहे. आणि ते ब्रह्मतत्व मी आहे निर्णय करायचा आहे. ब्रह्मसत्य जगन मिथ्या. तेवढ्यासाठी एवढा खटाटोप. कमी खटाटोप आहे को? परमार्थ नव्हे, लेकरांच्या गोष्टी. पोरखेळ नाही आहे हो परमार्थ, थोर खेळ. कसाही खेळायचा, आमच्या मनातील तसा खेळतो आम्ही. लहान मुलं खेळतात पत्त्याचा डाव. आपण पत्ते खेळू म्हणतात आणि 5 हात झाले तरी तेच जिंकतात आणि 1 हात झाला तरी तेच जिंकतात. त्यांच्या मनासारखा खेळ खेळतात. पोरखेळ नाहीये परमार्थ. इथे मनासारखं, मनाला काही किंमत नाही. श्री गुरूंनी सांगितलं त्याप्रमाणे हा परमार्थ व्हायला पाहिजे. सर्वत्र हरी भरलेला आहे. ब्रह्म सर्वत्र व्यापक आहे हे आम्हाला कळतं शास्त्रांनी. पण ते ब्रह्म मी आहे हे आम्हाला श्री गुरुच सांगतात. ही जाण श्री गुरु देतात. आणि जोपर्यंत श्री गुरु ही जाण देत नाही तोपर्यंत मला माझ्या मनाने हे समजत नाही ते ब्रह्म तू आहेस हे श्री गुरु सांगतात. तत्वमसी श्री गुरूंच्या मुखातून आलेला उपदेशच आम्हाला अहम ब्रह्मास्मी पर्यंत घेऊन जातो. म्हणून श्री गुरूंचं महत्व फार अपार इथे आहे. आणि म्हणून हे साक्षीत्व कसं करायचं हे श्री गुरु शिकवतात. आणि म्हणून ही सगळी तत्वे आम्ही नीट समजून घ्यावी. ती माईक आहे ती नीट ओळखावी आणि त्याचा निराश करावा. मग निराश म्हणजे नेमका काय?
त्याचा थोडा बघू आपण. निराश म्हणजे काय? निराश म्हणजे अस्तित्व अनुभवाला येतं. निराश म्हणजे प्रत्येक गोष्टीचं अस्तित्व आम्हाला अनुभवाला येतं. येतो की नाही? हे पुस्तक आहे, या पुस्तकाचं अस्तित्व आहे ना, पुस्तकाला एक अस्तित्व आहे की नाही? नाव आहे, रूप आहे, म्हणजे याला एक अस्तित्व आहे की नाही? मग आता हे अनुभवाला येत असून सुद्धा खरे स्वरूप ओळखून याचं खरं स्वरूप ओळखायचं. याला पुस्तक आहे म्हणजे हे कशापासून बनलंय? कागदाच्या लगद्यापासून बनलाय. तो कशापासून बनलाय? तो बांबू पासून बनलाय. तो कशापासून बनलाय? तो पृथ्वी तत्वातून आला. पृथ्वी चालले सगळं मागे 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 आकाशापर्यंत. आकाशा आणि आकाश आत्मना आकाशा संभूता, म्हणजे आत्म्याने प्रवेश केल्यानंतर एवढी सगळी प्रक्रिया झाली. हे पुस्तक, या पुस्तकाचं आम्ही जाणलं, खरं स्वरूप ओळखलं आणि लक्षात आलं या पुस्तकाचा मीशी काही संबंध नाही. मीशी काहीही संबंध नाही, म्हणजे माझ्याशी याचा काही संबंध नाही. मी मूळचा ब्रह्मरूप आहे. माझ्या अधिष्ठानावर हे पुस्तक मला कळतं आहे, दिसतं आहे, समजतं आहे. याचा माझ्याशी काहीही संबंध नाही. याला निराश असं म्हणतात. रास, ती निराश झाली, याला निराश असं म्हणतात. रास म्हणजे ढीग. तो ढीग कसा झाला? जमिनीच्या लेवलचा झाला. आणि असा निराश आम्ही या 82 तत्वांचा करायचा आहे. कमी आहेत का तत्व? मग एक एक तत्वाचा निराश करत राहायचं का? थांबा, आता या तत्वाचा निराश, थांबा मग तत्वाचा निराश, अजिबात नाही. कापसाचा ढीग असतो मोठा, आणि त्या ढिगाला एक चिंगारी फक्त पडते हो त्याच्यावर. काय पडते? ठिणगी. त्याच्यावर फक्त एक ठिणगी पडल्याबरोबर क्षणार्धात कापूस पेटतो आणि राख होऊन जाते क्षणार्धात. काही वेळ लागतो का? तसा या तत्वाची जी रास आहे, याला विचारांची, ज्ञानाची एक ठिणगी पडण्याची देरी की तो सगळा त्याचा निराश होतो. आणि तो निराश करून तत्वाचं स्वरूप जाणून मिथ्या आहेत आणि आत्मा सत्य आहे, आम्हाला निर्णय करायचा, निश्चय करायचा. आणि हा निश्चय झाला, निर्णय झाला की मग मात्र आनंदाचे डोही, आनंद तरंग. मग तेच ब्रह्म सगळीकडे आहे, त्याचा आम्हाला सहज अनुभव येतो. जसं कावीळ झालेल्या माणसाचे डोळे पिवळे असतात, तर सगळं पिवळं दिसतं की नाही त्याला. तसं एकदा आमची तत्वदृष्टी तयार झाली की त्या तत्वदृष्टीला सगळीकडे तत्वच दिसतं. भरला घनदाट हरी दिसे, त्रिभुवन संचले विठ्ठली गा. आणि त्यासाठी पंचीकरणाची प्रक्रिया आम्हाला लक्षात घेता आली पाहिजे. ध्यानकालीन ही पंचीकरणाची प्रक्रियेचा उपयोग करून घेता आला पाहिजे. कोणत्याही तत्वाबद्दल आसक्ती, ममत्व या ठिकाणी नको हो, अभिमान पण नको. तत्वाचा निराश करायचा म्हणजे नेमकं काय करायचं? काकांनी सुंदर उदाहरण दिली. निराश करायचं म्हणजे काका म्हणतात आम्हाला अनेक गोष्टी ऐकू येतात की नाही, आमची इच्छा असो की नसो, आमच्या कानावर अनेक गोष्टी येत असतात. आता कानावर शब्द पडले, ऐकणं म्हणजे काय? शब्द पडले म्हणूनच ऐकतो की नाही ते शब्द. मग शब्द कशाचा गुण आहे हो हा? सुरू झाला निराश. निराश सुरू झाला. शब्द कशाचा गुण आहे? आकाशाचा,
आकाशाचा शब्द गुण आहे. मग आकाशाचा शब्द गुण आहे म्हणजे जे जे मला ऐकू येतं, आणि आकाशाचा शब्द हा गुण आहे. आणि आकाश कशापासून तयार झालं? आत्मना आकाशा संभूता, म्हणजे आत्म्याच्या सत्तेवर सगळा आकाशाचा व्यापार होतो. म्हणजे शब्द सुद्धा जे हे त्या आत्म्याच्या सत्तेवरच उठतात, तयार होतात, आणि आमच्या कानावर पण ते येतात. म्हणून आम्ही जे ऐकलेलं आहे ते ऐकलेलं कोणी ऐकलं होते, कोणाला त्याची जाणीव झाली? त्या जीवाला ती जाणीव झाली. पण जीव मूळचा ब्रह्मरूप आहे, मी मूळचा ब्रह्मरूप आहे. मग माझा मी जे चैतन्य रूप आहे, ब्रह्मरूप आहे मूळचा, मग त्या ऐकलेल्या शब्दाचा माझ्यावर अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम होईल का? मी समजा तारीफ ऐकली माझी, काय ताई छान बोलता हो तुम्ही, ऐकतच राहावं असं वाटतं, अशी तारीफच ऐकली माझी. मी तारीफ ऐकल्यानंतर मी हुरळून गेले, माझी तारीफ केली, माझी तारीफ केली, माझी तारीफ केली. आता एखाद दिवशी तारीफ नाही केली, प्रवचन झालं तारीफ नाही केली, म्हणजे मग दुःख. आज कोणी मला चांगलं नाही म्हटलं, म्हणायला पाहिजे होतं, आज मला नाही चांगलं म्हटलं कोणी, मन नाराज. नेहमी काकांनाच म्हणतात खूप छान होतो काका, काकूला म्हणतच नाही हो. कसं नाराज मन. मग मी जे ऐकलं ते त्याचं अधिष्ठानापर्यंत जाऊन पोचायचं, पण ते मी आहे म्हणजे सगळ्या, आता या ठिकाणी सगळ्या तत्वांचा तो निराश झाला की नाही? माझा त्याच्याशी काही संबंध नाही. शब्द हा आकाशाचा गुण आहे, आकाश आत्म्यापासून तयार झालं, तो आत्मा मी आहे. आता कोणी निंदा कोणी वंदा, आमचा स्वहिताचा धंदा. तुम्ही निंदा केली तरी आम्हाला त्याचं दुःख नाही, आणि स्तुती केली तरी त्याचा आनंद नाही. असा विचार जर आपण प्रत्येक वेळेला करत असू, प्रत्येक ज्ञानेंद्रियाच्या वेळेला जर करत असू, तर मात्र आम्ही आता हे सगळं मिथ्यात्व जाणलं, आणि मिथ्यात्व आम्ही सगळं जाणल्यामुळे आम्हाला आत्मस्थिती सांभाळता आली. आणि मिथ्यात्व जाणलं कसं? आम्ही तत्वाचा धाडा केला. कानाच्या माध्यमातून आम्ही आकाश तत्वाचा धाडा केला आणि आत्म्यापर्यंत पोहोचलो. असं प्रत्येक वेळेला आम्हाला करावं लागेल की नाही? कठीण वाटते प्रक्रिया, पण याला साक्षीत्व असं म्हणतात. याला साक्षीत्व म्हणतात. म्हणून आम्हाला याचा अभ्यास साक्षीत्व विकसित करण्यासाठी करावा लागेल. असा जेव्हा आम्ही अभ्यास करू, त्यावेळेला आम्हाला सुख आणि दुःखाचा अनुभव येणार नाही, अजिबात येणार नाही. आत्मस्थिती सांभाळल्या जाईल, आणि हाच उद्देश पंचीकरणाचा आहे. हाच पंचीकरणाचा उद्देश आहे. डोळ्याचं घ्यायचं, डोळ्याला काय दिसतं? रूप दिसतं. रूप कोणाचा विषय? मला का दिसतंय डोळ्यांनी? मला नाकानी का नाही दिसत? डोळ्यांनीच का दिसतं? कारण रूप हा विषय आहे डोळ्यांचा. अजून अग्नीचा रूप हा विषय आहे. तेज म्हणजे अग्नितत्वापासून हा विषय आलाय. सुरू पंचीकरण, उलट उलट करत जायचं, लय करत जायचं, लय करत जायचं, आत्म्यापर्यंत यायचं. नाही, अशा पद्धतीने ज्या वेळेला आम्ही प्रत्येक तत्वाचा
निराश होईल तेव्हा सकळ देहाचा झाडा केला, तत्व समुदाय उडाला. असा निश्चय जर आमचा झाला तर ती आत्मस्थिती सहजपणे प्राप्त होईल. म्हणून हे सगळं माईक आहे. स्थूल जगत, सूक्ष्म जगत हे संपूर्णपणे माईक आहे. हे आम्ही निश्चित या मायेला ओळखलं पाहिजे. त्यासाठी काय करावं लागेल? सारखा आत्मानात्म विवेक करावा लागेल. आत्मानात्म विवेक करिता सारासार विचार पाहता, पंचभूतांची माईक वार्ता प्रचित आली. आत्मानात्म विवेक केला, सारासार विचार केला, म्हणजे आम्हाला पंचभूतांची माईकता लक्षात येते, अनुभवाला येते. आज कान चांगले आहे म्हणून शब्द ऐकू येतात हो, उद्या बहिरे पण आलं मग शब्द ऐकू आलं का कानाला, मग कानावर आम्ही अवलंबून राहावं का सुखासाठी? आम्ही सुखासाठी कानावर अवलंबून राहतो. आम्हाला छान कोणी चांगलं म्हटलं, तारीफ केली तर मोरपीस फिरत, आणि निंदा केली तर फटके मारल्याची शिक्षा. शहाण्याला शब्दाचा मार म्हणतो, म्हणजे फटक्यांची शिक्षा. म्हणजे आम्ही सुखासाठी कशावर अवलंबून आहोत? कानावर अवलंबून आहोत. सुखासाठी कशावर अवलंबून आहे? डोळ्यांवर अवलंबून आहोत. 5 ज्ञानेंद्रियांचे 5 विषय, याच्यासाठी आम्ही सुखासाठी या सगळ्यावर आम्ही अवलंबून आहोत. आणि मी मूळचा सुखरूप आहे हे आम्ही पूर्णपणे विसरलो. पूर्णपणे आम्हाला तो भ्रम झाला. सुख आम्हाला पंच ज्ञानेंद्रियांकडून मिळतं, म्हणजे विषयांकडून मिळतं, असा आम्हाला तो भ्रम झाला. आणि म्हणून भ्रम तो मायेचे निजमूळ ठरले. भ्रम मायेचं निजमूळ आहे हो. मायेचं मूळच भ्रम आहे. ब्रह्म सत्य असताना आम्हाला देहादी जगत सत्य वाटलं, झाला भ्रम, झालं मूळ धरलं भ्रमानी, आणि मग त्या भ्रमाने मूळ धरलं, आणि मग मात्र तो भ्रम वृक्ष म्हणायचं का होता ना, ऊर्ध्वमूल अधशाखम अश्वस्थम. तो कसा वाढायला लागला? तो वाढायला लागला, फोपायला लागला, आणि मग त्याला भ्रांतीचं साजूक फुल आलं हो. भ्रांती ह्याची फुलं सोज्वळ. आता भ्रम झाला, ब्रह्म सत्य जगन मिथ्या, ह्याच्याऐवजी आम्हाला जगत सत्य वाटायला लागलं, आत्मा नाही असं वाटायला लागलं, झाला भ्रम. आणि देह सत्य आहे, जगत सत्य आहे, म्हणून आमची वाटचाल सुरू झाली. म्हणजे आम्ही भ्रमिष्ठ झालो, भ्रांती आम्हाला झाली. भ्रम झाल्यानंतर त्या भ्रमामध्ये आम्ही भ्रमिष्ठ झालो. ते फूल आहे भ्रमाचं, भ्रमाला आलेला भ्रमाचा परिणाम भ्रांती आहे. त्या भ्रांतीत आम्ही सापडलो. फुलं सोज्वळ, भुली ते इचे नाजूक फळ. आता भूल पडली, हेच सत्य वाटायला लागलं. प्रपंच छान आहे, काही असो, आम्हाला आमचं घरच चांगलं वाटतं हो. भूलच पडली. आणि अशा पद्धतीची भूल पडल्यामुळे विषय रसाळ सदा फळीत. विषय हे सदा रसाळ आहेत असं वाटायला लागलं. काय माया आहे हो. या सगळ्या मायेचा निराश आम्हाला करायचा आहे, मिथ्यत्व ओळखून. म्हणून तत्वाचा झाडा, म्हणून आम्हाला ह्या तत्वाचा झाडा करायचंय. आणि म्हणून सकल देहांचा झाडा केला. मायोद्भवाचे लक्षण, पंचभूताचे लक्षण, करता कोण हे लक्षण बोलिले असे समर्थ म्हणतात. सगळ्याच लक्षण आम्ही लक्षात घ्यायचं, आणि मग मात्र लक्षात घ्यायचं की माईक जग माईक आहे.
आणि माया ही जगत रूपाने जेव्हा व्यक्त होते की नाही, जगत रूपाने झालेली काय आहे, ही सगळी माया आहे, ही जेव्हा व्यक्त होते त्या वेळेला प्रथम सूक्ष्म महाभूत निर्माण होतात, नंतर स्थूल महाभूत तयार होतात. आणि असं स्थूल आणि सूक्ष्म देह तयार होतो, सूक्ष्म आणि स्थूल जगत तयार होतं, देहादी जगत असं स्थूल आणि सूक्ष्म तयार होतं. हे आम्ही जाणायचं आहे. मग आता आमच्या सहवासामध्ये अनेक स्थूल गोष्टी आहेत हो, कमी स्थूल गोष्टी आहेत का? घरदार, पैसा, मुलं, गाडी, काय काय सूक्ष्म गोष्टी आहेत, स्थूल गोष्टी आमच्या सहवासात आहे. त्या सगळ्या स्थूल गोष्टी मिथ्या आहे हे आम्ही जाणायचं. आणि हे जाणून त्याचं अधिष्ठान जे आहे, हे अधिष्ठान लक्षात घ्यायचं. आता हे सगळं जे आहे स्थूल आणि सूक्ष्म देहादी जगत जे तयार झालेलं आहे, हा सगळ्या 5 महाभूतांचा काय केला, एकत्र खिचडी म्हणायची का हो त्याला, डाळ तांदूळ एकत्र करून काय करतो आपण, खिचडी. धड वरणाची चव नाही, धड भाताची चव नाही, वेगळीच चव. तसं हे सूक्ष्म महाभूतन स्थूल महाभूतन एकत्र केले आणि त्याचा समर्थाने म्हटलंय कर्दम झाला म्हणजे चिखल झाला. म्हणजे त्याच्यातून काय तयार झालं हो, देहादी जगत चिखलासारखं आहे. कसं आहे, चिखलासारखं. चिखलाची उपमा दिली की वाटतं का जावंस, चिखलात कोण राहतो, वेगळं सांगावं लागतं का? चिखलात कोण राहतो, कोणते प्राणी राहतात? मग आम्ही जर आम्हाला हा चिखल आवडत असेल, स्थूल सूक्ष्माचा चिखल आवडत असेल, तर आम्ही कोण, विचार करायचा. आणि म्हणून आम्हाला या पूर्णपणे 25 तत्वांचा, ह्या कर्दमातून स्थूल शरीराची 25 तत्वे, सूक्ष्म शरीराची 25 तत्वे आणि तनु चतुष्टयांची 32 तत्वे, या सगळ्याच्या कर्दमातून म्हणजे चिखलातून निर्माण झालेल्या या सगळ्या 5 व्यवहाराला पंचीकरण असं म्हणतात. पंची म्हणजे 5, 5 तत्वातून करणं जे झालं त्याला पंचीकरण असं म्हणतात. मग आता हे समाज कठीण आहे का हो? अजिबातच नाही. मग आता याची प्रत्येकाचा आम्ही अनुभव घ्यायचा का? अजिबातच नाही. नेमकं काय करायचं ताई, ते तर सांगा. त्याच काय करायचं? भ्रममूळ आहे सांगितलं, भ्रांती फूल आहे सांगितलं, भूल साजूक फळ आहे सांगितलं. फूल, फळ, मूळ, झाड कसं डवरलं हो छान. ऊर्ध्वमूलमध्ये शाखम अश्वस्थम प्रावरंभ, सगळ्यांनी वाचलंय. छंदांसी असे परिणाम, सगळ्यांनी अभ्यास छान केलेला आहे या मंत्राचा, या श्लोकाचा अभ्यास छान झालेला आहे. मंत्र म्हणा की श्लोक म्हणा, मंत्र उपनिषदाचा, श्लोक गीतेचा. कशासाठी? तो अश्वस्थ वृक्षाची मिथ्यात्व जाणण्यासाठी, जो उद्या नाहीच असा तो आहे. म्हणून ते सगळे 25 तत्व आपण थोडक्यात बघणार आणि आज इथे थांबणार. आणि उद्या तनु चतुष्टय बघणार, 9वा समास. मग आता सुरू झालं, 4 वाणींपासून सुरू झालं. सुरुवातीला समर्थाने 1 आणि 2 ओव्यांमध्ये 4 वाणी कुठून कुठून उत्पन्न होतात ते सांगितलं. त्याही आम्हाला माहित पाहिजे हो. कशासाठी? दिवसभर वैखरीने आम्ही बडबड 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 करतो. अनंत वाचाळ भरळ ती बरळ, त्या कैसा गोपाळ पावे हरी. त्याला कसा गोपाळ हरी पावणार आहे हो? दिवसभर अनंत वाचाळ बडबड बडबड करतो, प्रपंचाचीच बडबड करतो.
मग माहित पाहिजे की नाही कुठून येतात या वाणी सगळ्या, ही वैखरी कुठून उत्पन्न होते माहित पाहिजे की नाही. परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी अशा 4 वाणी असतात आमच्याजवळ. परा कुठून येते? नाभीखालील मणिपूर चक्रातून. आता हे मणिपूर चक्र कुठे आहे? कोणी पाहिलं का? नाही. हे योग साधना आहे. योग साधना आम्ही करतो का? नाही. आम्ही विचारांची साधना करतो, वैचारिक साधन आहे आमचं. मग विचार करायला पाहिजे. मग विचार करताना हे कुठून आली, काय आली, एवढे चौकशा कशाला करायच्या? आम्हाला 4 वाणी आहेत. आणि ह्या 4 वाणींचं सुद्धा अधिष्ठान, कोणाच्या अधिष्ठानावर या 4 वाणी कार्यरत करतात ते लक्षात घ्यायचं. परावाणी सामान्य स्फुरण उत्पन्न होतं, ती परावाणी नाभीजवळ ती असते. आणि मग पुढे ती हृदयस्थानामध्ये येते, तेव्हा ती पश्यंती, विचारतात की नाही आपल्या मनामध्ये. मनातल्या मनात विचार करतो तेव्हा शब्द असतात की नाही, तोंड बंद असतो पण आतमध्ये विचार चालू असतात, शब्दाच्या रूपाने चालू असतात की नाही. विचार सूक्ष्म ध्वनीचे स्वरूप. आणि आपण मनातल्या मनात बोलतो की नाही, मनातल्या मनात मग आपले आधी विचार उठतात, आधी स्फुरण होतं बोलण्याचं, परावाणीमध्ये बोलण्याचं स्फुरण होतं, मग विचार तयार होतो. आणि ते विचार मग आपण मनातल्या मनात बोलतो की नाही, तोंड बंद असतो पण चालू असतो. गवळणी जायच्या डोक्यावर मटकी घेऊन दया दुधाची, तोंड चूप बंद असायचं, आतमध्ये विचार चालू राहायचे. मी मथुरेला जाईल, दही विकेल, त्याच्यातून पैसे घेईल, लोणी विकेल, पैसे घेईल, पैसे आल्यानंतर मी माझ्यासाठी काय घेईल, दागिने घेईल. आणि नाकात नथ पण घेईल. आणि कोणी जर विचारलं का हो कुठे गेल्या होत्या नथ आणायला, कशी आहे नथ, तर त्यांना नथ दाखवेल. कशी दाखवेल, तोंड वाकडं करून ती म्हणते मी अशी नथ दाखवेल. अशी नथ दाखवून झटक्याने मान हलवल्या बरोबर वरचे मटके खाली. मध्यमा वाणी. मनात विचार, मनात विचार सुरू असतात, उगीच हसतो आपण, कधी उगीच नाही करतो. आणि मग अशी मध्यमा वाणी अनावर ज्या वेळेला होते त्यावेळेला तोंडातून शब्द बाहेर पडतात, तो वैखरी. काय करायला पाहिजे, 4 वाणी समजून घ्यायच्या. एकेका वाणीचं त्यात लय करत जायचा, वैखरीचा मध्यमामध्ये लय, मध्यमाचा पश्चंतीमध्ये पश्चंत, परामध्ये शांत. शब्दच नाही स्फुरत, आता शब्दच उठत नाही, शांत तिथे. आणि अशा पद्धतीने ही परावाणी जी आहे, इथे जाणीव असते, म्हणजे अंतःकरणाचं उगमस्थान परावाणी आहे. खूप कशी आहे याच्या शोधात जाऊ नका. आम्हाला अनुभव येईल का याच्याही शोधात जाऊ नका, या अनुभवाच्या मागे लागू नका. फक्त लक्षात घ्या, मी वाचते, तुम्ही लक्षात घ्या. फक्त आपण सगळेच मिळून लक्षात ठेवू, माहित पाहिजे फक्त म्हणून. बाकी याचा आमच्या साधनेशी काही संबंध नाही. फक्त आपल्याला माहित पाहिजे बस की ह्या सगळं मिथ्या आहे. एवढे आम्ही त्या मिथ्याच्या मागे लागतो एवढं लक्षात घ्यायचंय. आणि म्हणून सामान्य जाणीव तिथे असते, विचाररहित स्फुरण असतं. ते अंतःकरण जाणीवयुक्त, जाणीव नावाचा प्रकार त्या अंतःकरणात असतो. आहे का आमची काही जाणीव तुम्हाला? आम्ही तुम्हाला मदत केली त्याची जाणीव आहे का? हो आहे ना. हो, जाणीव अंतःकरणात आहे, ते स्फुरण जाणीवेचं. ती ही जाणीव, आणि ती जाणीव म्हणजे अंतःकरण. आता या अंतःकरणाचे 4 पदर, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. संकल्प विकल्प करत ते मन.
करू की नको, करू की नको, नाही आज सत्संगाला बस जॉईन हो की नको, उद्यापासून गणपतीची तयारी, गणेशाचे आगमन, आणि त्या गणेशाच्या आगमनामुळे आज नाहीच होत, जॉईनच होत नाही. असू द्या, काय फरक पडतो एक दिवस नाही घेतला तर. हो बरोबर आहे हो, पण एक दिवस नाही आम्ही जर श्रवण नाही केलं तर आमचं बुडालं की नाही. निराश कसा करायचा, रास तर करून ठेवली प्रारब्धाप्रमाणे, सगळी मोठी रास घेऊन आलोय, पण पुरुषार्थ, तो पुरुषार्थ गेला एका दिवसाच्या श्रवणाने. खूप सावध राहावं लागतं. गणेशाचं आगमन आहे, गणेश हेच सांगायला तर आम्हाला येतात आहे, पण नाही बाकीच्या गोष्टींमध्ये फार रमलेलो असतो. आणि म्हणून मन संकल्प विकल्प करणार जे आहे ते मन, त्याच अंतःकरणाचा एक भाग जो आहे तो निर्णय घेतो की नाही, काही वाटेल ते झालं तरी मी सत्संग सोडणार नाही, तयारी उद्या करेन, नाही तर रात्री जागून करेन, पण 1 तास ऐकेनच. कोण निर्णय करतो? अंतःकरणाचा जो भाग निर्णय करतो त्याला बुद्धी म्हणतात, संकल्प विकल्प करतो त्याला मन म्हणतात, आणि सगळं स्टोर रूम निश्चय केलेला धरून ठेवतो त्याला चित्त म्हणतात. आणि मला हे केलंच पाहिजे, वाटेल ते झालं तरी मी ऐकणारच, घरातल्या लोकांनी कितीही ओरडा केला तरी मी ऐकणारच, बुद्धी निश्चय करते, निर्णय करते, आणि हे मी करेनच असं अहंकार म्हणतो. आणि असा अहंकार, अहंकारे ती ती अहंकारा, मी म्हणणार जो आहे तो अहंकार, असं अंतःकरण तयार झालं. आणि अंतःकरण पंचक तयार झालं, मग 5 प्राण आले त्याच्यात, 5 प्राण आले. आता सूक्ष्म देह कसा तयार झाला हे आम्हाला समर्थ सांगून राहिले. 5 प्राण, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 विषय, आणि अंतःकरण, असं 25 तत्वांचा सूक्ष्मदेह तयार झाला. सूक्ष्मदेह म्हणजे कोणता? लिंगदेह. सूक्ष्मदेह तो दिसतो का? नाही, तो अनुभवता येतो. कसा? माझ्या मनाला पटलं नाही सूक्ष्मदेह, माझ्या बुद्धीने हे ठरवलं सूक्ष्मदेह, मला सगळं आठवतं 30 वर्षापूर्वी सूक्ष्मदेह, सगळं आठवतं मला माझं बालपण, आणि मला आठवतं. तुम्हाला काय वाटतं? मी निर्णय घेतला, तुम्हाला काय वाटतं? माझ्या मनासारखं झालं पाहिजे, कोणाच्याच मनासारखं होता कामा नये. अहंकार म्हणजे हा सगळा सूक्ष्मदेह आहे की नाही याचा अनुभव आपल्या सगळ्यांना. जाऊ द्या 5 प्राण, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय याचा अनुभव आहे की नाही, या सगळ्याचा आपण अनुभव घेतो की नाही? नक्की घेतो. मग असा हा सूक्ष्मदेह जे आहे, हे सगळे सूक्ष्मदेह, ह्या सगळ्या सूक्ष्मदेहाचे जे काही तत्व आहे हे आम्ही समजून घ्यायची पूर्णपणे, आणि समजून घेऊन मग याचं अधिष्ठान पाहायचं, कोणत्या अधिष्ठानावर हा सूक्ष्मदेह कार्यरत आहे. हो, ते अधिष्ठान मी आहे. म्हणून स्थूल देह जरी पडला तरी हा सूक्ष्मदेह कायमच असतो, आणि हा सूक्ष्मदेह कायम असल्यानंतर हा पुढच्या नवीन देहामध्ये प्रवेश करतो, वासना रूपी.
कशासाठी सूक्ष्म देहाचा अभ्यास करायचा? याच्यासाठी या सूक्ष्म देहाचा पण आम्हाला निराश करायचा. जर जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगी जर असेल तर ह्या सूक्ष्म देहाचा पण निराश करणे तितकंच गरजेचं आहे. नुसता स्थूल देहाचा निराश करून नाही होणार, सूक्ष्म देह सुद्धा हवाच. अंतःकरणावर कोणताच ओरखडा नाही हो. सूक्ष्म देहाचा निराश झाल्यानंतर कशाचाच ओरखडा नाही. असा हा सूक्ष्म देह. म्हणून या सूक्ष्म देहाचा निराश करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. सावध साक्षीपी दक्ष. आणि म्हणून चिंतन याच्यासाठी करावं लागतं. असं चिंतन जोपर्यंत शास्त्राला धरून चिंतन मनानी नाही, श्री गुरूंनी सांगितल्याप्रमाणे विचार मनानी नाही. मनाने विचार केला तर आमच्या हाती काही येणे नाही. शास्त्रानी लहान मुलगी आपल्या मनानेच खेळते, मग पोह्याच्या पोळ्या करते, मुरमुऱ्याचा भात करते, भरत का हो पोट? अजिबात नाही. मोठी झाल्यानंतर मात्र सगळ्यांचे पोट भरते. जसं करायला पाहिजे तसंच केलं तरच आम्ही सुखरूप होणार आहोत. म्हणून सूक्ष्मदेह जो आहे हा सूक्ष्मदेह कशाचा बनलाय? अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, 5 प्राण, व्यान, समान, उदान, अपान प्राण, 5 ज्ञानेंद्रिय, श्रवण, त्वचा, डोळा, वाणी, नाक, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि त्यांचे विषय शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे त्यांचे विषय. आता हे जे आहे याचा संबंध 5 महाभूतांशी आहे. 5 महाभूतांशी आहे. आकाश या महाभूतापासून अंतःकरण आहे हो. अंतःकरण आहे आकाश या 5 महाभूतांपासून तयार झालं. वायूपासून मन तयार झालं. बुद्धी तेज तत्वाची, चित्त तरल असतं, अत्यंत तरल, म्हणून ते पाण्यापासून तयार झालं. आणि अहंकार अतिशय स्थूल असतो, जड असतो, तो पृथ्वी तत्वापासून तयार झाला. म्हणजे 5 महाभूतांचा याच्याशी संबंध आहे की नाही? अंतःकरणाशी, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांशी सुद्धा आहे. आकाशापासून श्रवण जीभ तयार झाली, त्याच्याशी संबंध आहे आकाशाचा, कारण शब्द आहे ना. श्रवण म्हणजे शब्द. कशाने उच्चारतो? जिभेनी. म्हणजे आकाशाचा संबंध आहे की नाही असा विचार करायचा. 17 ते 22 पर्यंतच्या ओव्या ज्या आहेत त्या ओव्यांचा हा एक चार्ट तयार केलेला आहे काकांनी. त्या चार्टचा विचार अशा पद्धतीने करायचा. प्रत्येक महाभूताचा संबंध आहे आणि मग त्यांचा एक विशिष्ट प्रमाणात एकत्र करून त्यांचं पंचीकरण झालेलं आहे. प्रत्येक तत्वाचं सांगत नाही, एखादं तत्व घेते. आकाशाचं जसं सांगितलं तसं वायूचा संबंध आहे की नाही? कशाची आहे हो? वायूपासून काय झालं? मन तयार झालं. वायू या ठिकाणी समान असतो. आता स्पर्श, वायूचा गुण, झुळूक हवेची आली की थंड, गार झुळूक आहे की नाही वायूच?
तिथे संबंध कशाला होतो हो त्याची, स्पर्श कशाला होतो, त्वचेनीच आपलं स्पर्शाचं ज्ञान आपल्याला त्वचेला होतं की स्पर्श ज्ञान. त्वचेला होतं. म्हणजे मग कर्मेंद्रिय पण असा हात लावतो की नाही, आंधळा माणूस असतो असा हात लावतो आणि हात लावून सांगतो स्पर्शाने, स्पर्श ज्ञान की हे काय आहे, पेन आहे, पुस्तक आहे, असा असा हात लावून सांगतो. म्हणजे वायू या तत्वापासून, वायू या तत्वाचा संबंध या सगळ्यांशी आहे की नाही, असा 5 तत्वांचा संबंध या सगळ्या गोष्टींशी आहे. बुद्धी, चित्त, अहंकार. आणि हे आम्ही या सूक्ष्म देहाचा तपशील जर आम्ही असा लक्षात घेतला, तर असा तपशील लक्षात घेऊन जर आम्ही संपूर्णपणे त्याच्यामध्ये लक्ष घातलं, तरच आम्हाला कळेल की सूक्ष्म देहाचा हे सगळा जो तपशील आहे, अधिष्ठान कोण आहे, ब्रह्म आत्मा अधिष्ठान आहे. आत्म्याच्या अधिष्ठानावर हा स्थूल देह काम करतो आहे आणि ते मी आहे. अशा पद्धतीचा विचार आम्ही ह्या समासाच्या माध्यमातून करायचा. आणि विचाराने हे देह वेगळे करायचे आणि मीपणाला, त्याचा जो मी आहे याच्याशी ऐक्य पाहायचं, तेच मी आहे. आत्मनिवेदन, याला समर्थाने आत्मनिवेदन असं म्हटलं, म्हणजे आत्मस्वरूपाशी ऐक्य. आणि असं आम्ही जर ऐक्य आमच्याकडून जर ऐक्य आम्ही ऐक्याला पावलो, तरच या नरदेहामध्ये आम्ही तो सार्थकी केला, नाही तर सार्थक झालं नाही. या नरदेहाचं सार्थक झालं नाही. नरदेह हा साधन आहे. आणि अशा पद्धतीने आम्ही विवेक केला तर आमचा जन्म मृत्यू चुकेल, नाहीतर नाही. म्हणून या स्थूल देहाचा, या सूक्ष्म देहाचा तत्व कोणती आहे की लक्षात घ्यायची आणि त्याचा फार विचार न करता, त्याच्या मागे न लागता, त्याचं अधिष्ठान मी आहे या चिंतनात सतत राहायचं. म्हणजे आम्हाला अंतःकरण पंचकी त्रास देणार नाही आणि कोणतंच ज्ञानेंद्रिय त्रास देणार नाही आणि कर्मेंद्रिय त्रास देणार नाही. अंतःकरण पंचकामध्ये संकल्प विकल्प निर्णय होतात आणि ते पूर्ण करण्यासाठी मन इंद्रियांना म्हणजे कर्मेंद्रियांना देतो ऑर्डर आणि ते जातात विषयांकडे. तिथून विषय गोळा करून आणतात आणि त्या विषयाचं ज्ञान देतात ज्ञानेंद्रियांना. सुख आणि दुःख त्यामुळे होतं. कशी प्रोसिजर आहे बघा हो ज्ञान होण्याची. आता ते होणार जे ज्ञान आहे, ज्ञानेंद्रियांना जे ज्ञान झालं, जे कर्मेंद्रियांनी आणलं विषयांकडून, आणि त्या विषयांकडे जायला कोणी सांगितलं हो, या अंतःकरणाने सांगितलं. अंतःकरणामधल्या मन या घटकांनी सांगितलं. आणि निर्णय कोणी घेतला हो की या विषयाचं सुख आहे, या बुद्धीने घेतला. साठवून ठेवला आपल्या हृदयात. 25 वर्षापूर्वी तुमच्या हातचं श्रीखंड चव आमच्या अंतःकरणात साठवून ठेवली आहे. माझ्या अंतःकरणात माझी आठवण किती अहंकाराला. ह्या सगळ्याचं अधिष्ठान, हे सगळे व्यापार सूक्ष्म देहाचे कोणामुळे होतात आहे, कोणाच्या अधिष्ठानावर होतात आहे, ते अधिष्ठान मी आहे. आत्म्याच्या अधिष्ठानावर हे व्यापार होतात आहे, ते मी आहे. तो आत्मा मी आहे. मग असं म्हटल्यानंतर आता माझा कशाशी संबंध राहील का हो? अजिबात नाही.
याला तत्वाचा झाडा करणं असं म्हणतात. झाडा करायचं, झाडून टाकायचे, जे उरतं ते तत्व, ब्रह्मतत्व, आत्मतत्व मी आहे. बस अशा पद्धतीचं तत्वनिरूपण समर्थांनी आपल्याला ह्या समासामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून इतिश्री पंचीकरण केलेची करावे विवरण, लोहाचे झाले सुवर्ण, परिसाचे न योगी. मनन पुन्हा पुन्हा मनन चिंतन करून करावे. पंचीकरण शास्त्र सांगितलं, परत परत चिंतन मनन करावे. आणि मग मनन चिंतन रूप परिसाचा स्पर्श झाला की ज्ञानरूप सोन्यामध्ये त्याचं रूपांतर होतं. हा दृष्टांत अपुरा असं काका म्हणतात. अगदी बरोबर आहे. परीस काय करतो? लोखंडाचं सोनं करतो. दुसरा परीस होऊ शकत नाही. पण संतांना शरण गेलं, श्री गुरूंना शरण गेलं तर आम्ही आपणासारखे करीती तत्काळ, स्वरूपाकार तत्काळ होतो. म्हणून श्री गुरूंना शरण जायचं. म्हणून श्री गुरु प्राप्ती फार महत्वाची. श्री गुरूशिवाय नाहीच हा अनुभव येणार. आत्मानुभव येणे शक्यच नाही श्री गुरूशिवाय. जसं मॅट्रिक झाल्याशिवाय 11वी 12वी होणेच नाही आणि मॅट्रिक साठी शाळेत जाणेच आहे. मनाने मॅट्रिक होऊ शकत नाही. आम्हाला सर्टिफिकेट देणार नाही कोणी. त्याप्रमाणे हे सर्टिफिकेट श्री गुरूंकडून मिळवायचंय, बाकी कोणाच कडून नाही मिळवायचं. म्हणून श्री गुरूंशिवाय हे शक्य नाही. पक्क मनामध्ये रुजवायचं आणि तया जाणावे, सेवावे, त्यांचे सर्व ऐकावे, आयुष्यभरी साधनापंथी चालावे. बस. आणि तेच होऊन राहावे. झाले साधनाचे फळ. असं साधन सगळ्यांचं फळ रूपाला येऊ अशी श्री गुरुचरणी प्रार्थना करते आणि आजच्या विषयाला विराम देते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काकू. रामकृष्ण हरी सुनीता. रामकृष्ण श्री रामकृष्ण धनश्री ताई. रामकृष्ण. काकू नमस्कार. काकू नमस्कार करते. रामकृष्ण हरी. काकू नमस्कार करते.